अखिल भारतीय भोई समाज सेवा संस्थेची प्रथम अधिवेशन तिरुपती बालाजी येथे घेण्यात आले होते। त्यावेळेस कंधार तालुक्याचे व्यंकटराव नागलवाड, ज्येष्ठ कार्यकर्ते व भाजपा मच्छीमार सेलचे जिल्हाध्यक्ष व्यंकट नागलवाड साहेबांचे सत्कार करण्यात आले व तसेच शंकरराव खंडागळे जिल्हाध्यक्ष यांचे पण सत्कार करण्यात आले व महेश निलवत जिल्हा उपाध्यक्ष यांचे सन्मान रत्न पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आले। नांदेड जिल्ह्यातील अखिल भारतीय समाजाचे ज्येष्ठ व युवा कार्यकर्त्यांचे हार्दिक स्वागत। नमस्कार मित्रांनो, आज काही बांधव तिरुपती येथे दर्शनासाठी गेले होते। त्यानंतर त्यांचं भोई समाजाचा अखिल भारतीय समाजाचं अधिवेशन होतं। त्या तर काय झालं अधिवेशनामध्ये बोलूया त्यांना। या अलीकडे सर, काय होते प्रमुख मागण्या तुमच्या भोई समाजाच्या? भोई समाज महाराष्ट्रामध्ये अखिल भारतीय भोई समाज सेवा संघ हा एक तिरुपती शहरामध्ये आयोजित केलेलं आहे अधिवेशन, राष्ट्रीय अधिवेशन। या अधिवेशनाला भोई समाज बांधव 800 तर 850 900 माणसं आलेले आहेत आणि प्रमुख पाहुणे म्हणून सर्वच पदाधिकारी आले होते आणि हे अधिवेशन एवढं सुंदर पार पडलं, अतिशय सुंदर पाडा। आमच्या जे मागण्या होत्या की आम्हाला एक राज्यसभेवर आणि केंद्रीय सभेवर आमची एक मागणी होती, आमची मागणी पूर्ण करावं। सर, अधिवेशनामध्ये काय झालं, किती लोक आले होते? सर बोला किती लोक आले होते? बरेच लोक। नांदेड जिल्ह्याहून कमी भरती अधिवेशनासाठी तिरुपती बालाजी येथे गेल्या वर्षी प्रमाणे यावर्षी गेल्या वर्षीपेक्षा जास्त भोई समाजाची संख्या जास्त होती आणि त्यातल्या त्यात तिथं मंत्री महोदय काही आलेले होते, त्यांच्या हस्ते सगळं तिरुपती येथे आमच्या भोई समाजाचा कार्यक्रम मोठी जंगी कार्यक्रम सहभागी झालेला आहे आणि त्यातल्या त्यात माननीय साटोटे साहेबांचे सगळ्यात मोठे योगदान त्यांनी संपूर्ण खर्चाने स्वतःच्या सर्व भोई समाजाला, मराठवाड्यातला पूर्ण भोई समाज, महाराष्ट्रातला पूर्ण भोई समाज तिथं बोलून मोठ्या प्रमाणात अधिवेशन त्यानं पार पडला। सर, किती लोक आले होते सर भोई समाजाचे तालुक्यातून? अखिल भारतीय भोई समाज सेवा संस्था या संस्थेचं राष्ट्रीय द्वितीय अधिवेशन पवित्र स्थानी म्हणून तिरुपती येथे आयोजित केलं होतं। या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणजे उद्घाटक म्हणून महामहिम हरिभाऊ किशनराव बागडे, राजस्थानचे राज्यपाल म्हणून यांच्या हस्ते उद्घाटन झालं म्हणजे आणि स्वागताध्यक्ष गजाननदादा साटोटे, कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय एकनाथदादा काटकर साहेब आणि त्या कार्यक्रमामध्ये अखिल भोई समाजाच्या कार्यक्रमामध्ये सर्व भोई समाजातील, महाराष्ट्रातील व इतर राज्यातील, परराज्यातील काही लोक येऊन मग त्या अध्यक्षाच्या स्थानी त्याने समाजाऐवजी समाजाच्या व्यथा काय आहेत असो, त्याच्यामध्ये आपला आरक्षणाचा विषय असो, तलावांच्या काही ठेक्याचा विषय असो, पुन्हा आपल्या गोरगरीब आपल्या समाजावर कुठं अन्याय होत असेल याच्यावर आपण कुठं पकड ठेवली पाहिजेत या विषयावर काही आपली बहुतेक चर्चा झालेली आहे आणि भविष्यात गजाननदादा साटोटेच्या मार्गी लागून आणि आपला पूर्ण समाज हे भोई समाजाचा गजाननदादा साटोटेच्या मागे राहून त्यांना सहकार्य करावं एवढीच माझी विनंती करतो। खूप टाका, सगळे जण खूप टाका, ठीक आहे।